सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। नेते आपापल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत। सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू असताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। उद्योगपती गौतम अदानी 5 वर्षांपूर्वी भाजप आणि अविभाजित शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय चर्चेचा भाग होते, असे अजित पवार म्हणाले। ते भाजपशी हातमिळवणी करण्यापूर्वी आणि 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसेच स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून आपत्कालीन सरकार स्थापन करण्यापूर्वी झालेल्या चर्चेबद्दल त्यांनी सांगितलं। या चर्चेत अमित शहा, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, फडणवीस आणि शरद पवार उपस्थित असल्याचंही ते म्हणाले। एका वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील वैचारिक विसंगती आणि ते असूनही ते भाजप सोबत गेल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले। अजित पवार म्हणाले की 2014च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ। 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता, असंही अजित पवार म्हणाले। शिवाय राष्ट्रवादीने जाहीर केलेला पाठिंबा कायमस्वरूपी नसून केवळ सरकार स्थापनेसाठी आहे, असंही नंतर सांगण्यात आल्याचं ते म्हणाले। या विषयावर पुढे विचारलं असता ते म्हणाले, आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी जे सांगतात तेच करतो।